आज आपण बनवणार आहोत झटपट सँडविच। त्यासाठी साहित्य लागणार आहे ब्रेड, कोथिंबीर, पुदिना, मिरची, कांदा, पनीर, गाजर, शिमला मिरची, काकडी, चीज क्यूब। बेसिकली जेवढ्या भाज्या असतील घरामध्ये तेवढ्या तुम्ही घेऊ शकता। चटणीची तयारी करूया। त्यासाठी पुदिना घ्यायचा आहे थोडा, कोथिंबीर, मिरची आणि ब्रेड असतो ना त्याचे साईडचे 2 कवर असतात कडक, ते घेऊ शकतो आपण। मीठ घ्यायचं आहे, अद्रक लसूणची पेस्ट घ्यायची आहे। जे आपण ब्रेडचे साईडचे तुकडे थोडेसे घेतले त्यामुळे काय होतं चटणीला कन्सिस्टन्सी येते आणि चटणी थिक होते आणि चविष्टही लागते। दुसरी चटणी आपण घेतलेली आहे ती म्हणजे टोमॅटो केचप। त्यानंतर आपण चीजला किसून घ्यायचं आहे। त्यासाठी जी किसणी आहे त्याला दोन्ही साईडनी तेल लावून घ्यायचं आहे, त्यामुळे चीज जे आहे किसताना किसणीला चिटकत नाही। नंतर काय करायचं आहे, शिमला मिरची आणि गाजर थोडासा कच्चा राहू नये म्हणून आपण त्याला 1-2 मिनटं गॅसवरती थोडंसं तेल टाकून वाफ टाकून घ्यायची आहे। आणि त्यानंतर त्याला एक फ्लेवर येण्यासाठी माझ्याकडे नॉरचं एक शेजवान सॉस होतं, त्याचा मी इथे यूज केलेला आहे आणि थोडासा अर्धा 1 चमचा तुम्ही यूज करू शकता। आणि थोडं मीठ टाकायचं आहे त्याच्यामध्ये, ह्या मिश्रणामध्ये। आणि 2-4 मिनटं झाली का हे मिश्रण काढून घ्यायचं आहे। त्यानंतर त्याच पॅनमध्ये थोडेसे पनीर टोस्ट करून घ्यायचे आहेत जेणेकरून ते क्रंची लागतील। त्यानंतर ब्रेड स्लाइसला हिरवी चटणी लावायची आहे आणि टोमॅटो केचप लावून घ्यायचा आहे। चटणी लावून झाल्यानंतर जे आपण बॅटर बनवलेलं आहे ते हळूहळू बॅटर घालायला सुरुवात करायची आहे। लहान मुलं म्हणू नका की मोठे म्हणू नका, आपण नेहमी भाज्या खाण्यासाठी खूप कंटाळा करतो, तर सँडविच ही एक अशी रेसिपी आहे ज्याच्यामार्फत आपण भाज्यासुद्धा चवीने खातो। त्यामुळे तुम्ही आठवड्यातनं एकदा तरी असं सँडविच बनवू शकता आणि मस्तपैकी ते एन्जॉय करू शकता। तर सगळ्या आपल्या ज्या भाज्या आहेत घेतलेल्या त्या सगळ्या आपण टाकून घ्यायच्या आहेत। स्वीट कॉर्न माझ्याकडे होते वाफवलेले, ते मी ते आपल्या मिश्रणात थोडेसे टोस्ट करून घेतले होते। आणि त्यानंतर चीज टाकायचं आहे भरभरून, तुम्हाला जेवढं आवडत असेल तेवढं। आणि इथे दुसरी स्लाइस टाकून घेतलेली आहे। तर आपण तव्यावरतीच बनवणार आहोत, तर एका तव्यावरती 4 सँडविच एकसाथ टाकू शकतो, त्यामुळे 4 सँडविच इथे आम्ही बनवून घेतलेले आहेत। आता तव्यावरती थोडंसं ऑइलिंग लावून घ्यायचे आहे आणि त्यानंतर मग हे 4ही सँडविच ठेवायचे, त्याच्यावर थोडं टोस्ट करण्यासाठी झाकण ठेवायचं 2-4 मिनटं आणि नंतर चेक करायचं खालून सँडविच जळाले नाही पाहिजेत। बारीक गॅसवरती मंद लो फ्लेमवरतीच करायचं आहे हे आणि दुसऱ्या साईडनेही परतून घ्यायचे। सँडविच असे लालसर झाले का आपले खाण्यासाठी सँडविच रेडी आहेत। तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।